मीनल कुलकर्णी. व्हायब्रंट माइंड पॉडच्या नवीन एपिसोडमध्ये सर्वांचं स्वागत आहे. इमोशनल मेसेजेस व्हॉट्सअपवर वाचणे, मेनोपॉजबद्दल खूप चर्चा करणे, स्वतःचंच पॅम्परिंग करत राहणे, एवढंच करतो का आपण बायका? अजिबात नाही. आज माझ्या पॉडकास्टवरती एक अमेझिंग गेस्ट आली आहे. 2006 पासून आजपर्यंत मोर दॅन 50 मेडल्स तिने मिळवलेत. गोल्ड मेडल, सिल्वर मेडल्स, ब्रॉन्झ मेडल्स. स्पोर्ट्स पर्सन आहे ती आणि शी इज अ स्विमर, मास्टर नॅशनल स्विमर. सायली उमेश ठोसर. सायली, तुझं स्वागत आहे व्हायब्रंट माइंड पॉडवरती. थँक्यू मिनल. आज मला इथे बोलवून तू माझ्याशी गप्पा मारायला उत्सुक आहेस, त्याच्यामुळे मलाही खूप छान वाटतंय. मी पहिल्यांदाच अशी कुठेतरी माझ्या करिअर विषयी बोलायला आली आहे. येस. तर एवढं सुंदर करिअर आहे सायली. म्हणजे रेणुका स्वरूपचा आमचा महिलांचा जो ग्रुप आहे, आमच्या माजी विद्यार्थिनींचा, त्याची ती ॲडमिन पण आहे आणि आम्ही दोघी रेणुका स्वरूपच्या आहोत. सायली, मला तुझ्याकडून खरंच जाणून घ्यायला आवडेल, कारण शाळेनंतर तुझी स्विमिंगची सुरुवात शाळेपासून झाली. बरोबर. 82-83 साली 5वीत असताना मी शाळेच्या टीममध्ये सिलेक्ट झाले आणि अनफॉर्च्युनेटली प्रॅक्टिस करून सुद्धा माझं नाव त्या वर्षी शाळेच्या टीममध्ये द्यायचं राहिलं. बरं. मी खूप रडले आणि माझे आई वडील आपल्या मुख्याध्यापिकांना भेटायला आले. तेव्हा आपल्या शाळेच्या राजहंसबाई मुख्याध्यापिका होत्या. हो. तर त्याच्यातून मला एक वेगळी वाट मिळाली आणि तिकडे मी सिलेक्ट झाले म्हणून बाईंनी मला एक अमर चित्रकथा, आपली गोष्टीची पुस्तकं असतात त्याच्यावरची नाट्य स्पर्धा होती, तर त्याच्यात घेतलं आणि ह्याच्या जोडीला मला ती पण लाईन मला मिळाली तेव्हा. अरे वा. त्यामुळे शाळेत 5वी ते 10वी मी स्विमिंग बरोबरच वक्तृत्व, नाट्यवाचन हे पण केलं आणि शाळेचं आपलं माझी विद्यार्थिनींची नाटकं असतात ते पण लग्न झाल्यावर सुद्धा 1-2 वर्षापर्यंत मी करत होते. बसवत होतीस? नाही, मी काम करत होतीस. हो. कमाल. त्या पहिल्याच नाटकात मला काय म्हणतात ते वैयक्तिक अभिनयाचं बक्षीस पण मिळालं होतं. सुंदर. म्हणजे स्विमिंगच्या जोडीला मी ते पण आहे. मी मेन्शन करणारच होते की आजही DES शाळा आणि आपली रेणुका स्वरूपची बँडची जी पथकं असतात, आता सगळ्यांच्या प्रॅक्टिस सुरूच आहेत, ते सगळं अरेंज सायली करती आहे आणि मी बरेच वर्ष तिला DES मध्ये बघतीये. त्यामुळे तो पण तिचा एक गुण आहे. आणि 5वी ते 7वी मी केलं स्विमिंग आणि 8वी मध्ये अनफॉर्च्युनेटली मला अपेंडिसायटिसचा खूप मेजर अटॅक आला. त्यामुळे डॉक्टरांनी मला 3 वर्ष जरा स्विमिंग बंद ठेवायला सांगितलं होतं. पण मग 11वी पासून म्हणजे 88-89 पासून जे चालू झालंय स्विमिंग ते आज तागायत चालू आहे. 2023 पर्यंत. एक वेगळा प्रश्न विचारते. थोडा माझ्या मनात खरंच हा प्रश्न आहे. खूप साऱ्या सोसायटीजमध्ये स्विमिंग टँक्स असतात. पुण्यामध्ये खूप स्विमिंग टँक्स आहेत. 1982-80चं दशक धरूया. स्विमिंग कॉस्ट्युम घालून स्विमिंग करणं थोडं वेगळं. आजही कितीतरी महिला जात नाहीत. त्याचे खरं मेडिकली म्हणा, वेट लॉससाठी खरंच स्विमिंगचे खूप फायदे आहेत. गुडघ्यांवर प्रेशर येत नाही. खरं करणं गरजेचं आहे, पण मग करत नाहीत बायका. अजून त्यांच्या मनात तो फोबिया म्हणजे अजून तो एक, त्या काळी होतं तसं थोडंसं, पण समहाऊ थोडासा मोठा कॉस्ट्युम किंवा असं घालून करायच्या मुली आणि थोडंसं पेठेतल्या मुली आणि पुलापलीकडच्या असं तेव्हा होतच. त्यामुळे SP पर्यंतच माझं लिमिट होती. पुलाच्या पलीकडे टिळक टँकवर जायचं असेल की आई वडिलांची परवानगी आणि हे घ्यायला लागायची. कोणीतरी मोठी बहीण वगैरे बरोबर असायचं. असं करूनच तिथे कॉम्पिटिशनला जायला मला परवानगी होती. मस्त. पण केलं म्हणजे खरंच वडील नाही म्हणले नाहीत कधी की जायचंच नाही, ताईला घेऊन जा बरोबर, असं असायचं.
आणि त्याच्यामुळे ते मी परस्यू करू शकले चांगलं. ऍक्च्युली. आणि मग 11वी पासून वगैरे काय आपलं आपण जाऊ शकत होतो, सायकली होत्या. 7वी पर्यंत जरा थोडंसं ताईला वगैरे बरोबर घेऊन केल्या कॉम्पिटिशन. राईट. आणि 11वी पासून मग कॉलेजच्या टीम बरोबर, कॉलेजच्या सरांबरोबर बाहेर गावी जाणं, स्टेट लेवल, नॅशनल लेवलला जाणं, ह्याला म्हणजे ते करत करत ग्रॅज्युएशन पर्यंत एक युनिव्हर्सिटी झाली माझी. ओके. ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी. आणि त्याच्या बरोबरीने मी 11वी पासून कोचिंग पण करत होते साईड बाय साईड. मस्त. बेसिक कोचिंग. तेव्हा कॉम्पिटिटिव्ह कोचिंग असं खूप वर आलेलं नव्हतं. थोडेफार कोचेस होते. आणि तेव्हा अक्कल पण नव्हती तेवढी, खरं सांगायचं तर. हो, तो आउटलुक काही तेवढा नव्हता. 10वी 12वी करायची, ग्रॅज्युएशन करायचं. त्यामुळे बेसिक कोचिंग करणं आणि आपल्या पॉकेट मनी पुरतं आपला इन्कम ठेवणं, एवढं होतं. जरी ते पैसे सगळे तेव्हा सगळ्यांच्याच घरात तीच पद्धत होती की मिळालेले पैसे सगळे वडिलांच्या हातात. खरंय. तसं लागेल तसे. आणि मग तेव्हा वडील म्हणाले की आता तू चांगले मिळवलेस पैसे तर त्या कॉलेजची फी तू भर. तेव्हा मला फार जरा वाईट वाटलं होतं की आपणच काय कॉलेजची फी भरायची. पण आता त्याचा अभिमान वाटतोय की तेव्हा वडिलांनी ते केलं नसतं तर मी आज पायावर उभी राहिले नसते. खरंय. सायली, तू आता म्हणालीस की पूर्वी एवढं प्रोफेशनली किंवा कमर्शियली आपण स्पोर्ट्स ह्या कॅटेगरीकडे किंवा ह्या स्पोर्ट्सकडे एवढं प्रोफेशनली बघत नव्हतो. बरोबर. तुझी पहिली नॅशनल्स कशी झाली, म्हणजे तुझा तो अनुभव कसा होता? कारण आता मी बघते तुझे 2006 पासून 17 नॅशनल्स बॅक टू बॅक झाले. हो. साधारण 2004च्या सुमारास मी माझ्या मुलाला स्विमिंगसाठी घेऊन बालगंधर्वला गेले होते. असं करून मी बालगंधर्वला कोचिंग चालू केलं. ओके. आणि मग ते करता करता तिथे लाईफ सेव्हिंगचा कोर्स केला. मी इंटरनॅशनल लाईफ सेव्हर झाले. मग अपकमिंग लाईफ सेव्हिंगच्या कॉम्पिटिशन होत्या. ओके. तर मग त्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट केलं. आणि तिथे मला रोप थ्रो म्हणून एक इव्हेंट असतो, म्हणजे रोप टाकून व्हिक्टिमला वाचवायचं. तर त्याच्यामध्ये मला गोल्ड मेडल मिळालं नॅशनलला. आणि आय वॉज सिलेक्टेड फॉर द वर्ल्ड चॅम्पियनशिप. बापरे. आणि मग तिथून माझ्या ऍक्च्युली पुन्हाच्या कॉम्पिटिटिव्ह स्विमिंगला सुरुवात झाली. मग त्या वर्ल्ड चॅम्पियनशिप साठीची प्रॅक्टिस आणि मग त्या मिळणाऱ्या पनिशमेंट आणि हे ते सगळं परत चालू झालं. ते आम्ही 2006च्या फेब्रुवारीमध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिपला ऑस्ट्रेलियाला जाऊन आलो. मस्त. आणि मग शेखर म्हणला आता तू प्रॅक्टिस कंटिन्यू कर. मार्च मध्ये रत्नागिरीला एक सी रेस होती. म्हणला कर आता सी रेसची प्रॅक्टिस, आता तू चांगली फॉर्म मध्ये आलीस परत. ओके. मग तिथे मग सी रेस केली आणि मग तिथून पुन्हा चालू झाली माझी प्रॅक्टिस. आणि मग मी रेग्युलर माझ्या मुलाबरोबर त्यांच्या ग्रुपमध्ये 2.5-3 किलोमीटरची प्रॅक्टिस करायचे दररोज. बापरे. 2005 मध्ये मी तेव्हा 30-32-33 वर्षाची होते. बापरे. तेव्हापासून मी आजपर्यंत मेडल वर मेडल आणतेस, गोल्ड वर गोल्ड. आणि ते नवीन प्रॅक्टिसचा पॅटर्न आणि हे ते सगळं मी एन्जॉय करत होते. येस. आणि त्यामुळे मुलाला पण टार्गेट राहिलं, आई करते तर मला पण करायला पाहिजे. एकमेकांच्या ह्याच्यामुळे ते होऊ शकलं. तू आता समुद्राबद्दल म्हणालीस. मी तुला विचारणारच होते, माझ्या ह्याच्यामधला हा प्रश्न होता. नदी आणि समुद्र ह्यात पण तू पोहलीस? कारण टँक मध्ये पोहणारे लोक तिथे पोहतात का? मी भरपूर सिरीज पोहले आणि ऑलमोस्ट सगळ्या ह्याच्यात फर्स्ट प्लेस किंवा सेकंड प्लेसच आहे. म्हणजे काही ट्रॉफी बिफी न घेता मी आले असं झालंच नाहीये 2006 पासून. लाईक इट. आता जानेवारीमध्ये पोरबंदरला एक रेस आहे, त्याला जायचा विचार आहे, पण थोडस डायसी आहे. कारण माझ्याकडचे आता माझे स्टुडंट्सला घेऊन मी बँकॉकला चाललीये 30 जानेवारीला. मग त्यांची प्रॅक्टिस मिस होते. त्यांची प्रॅक्टिस मिस करून आता मी काही नाही करत. खरंय. आता थोडा फोकस चेंज झालाय. प्रॅक्टिस वाढलीये, मुलं वाढलीयेत. त्याच्यामुळे. आणि त्यांची चॅम्पियनशिप हेच माझं आता मेडल आहे. हाऊ स्वीट, हाऊ नाईस ऑफ यू. किती छान वाटतं ऐकायला. त्यामुळे माझ्याकडची लावण्या करडे म्हणून एक खूप अपकमिंग छान स्विमर आहे, अंडर 9 आहे. ते आता पुढारीच्या कॉम्पिटिशन झाल्या, त्याला त्यांनी चॅम्पियनशिप मिळवली. मस्त. आणि ती आणि अजून एक टिया ओसवाल म्हणून आहे. आणि अजून पुण्यातले 4 स्विमर आहेत. अशा 6 स्विमरना घेऊन मी
बँकॉकला चालली आहे एशियन ओपन स्कूल गेम्ससाठी. लॉकडाऊनचा तोटा झाला तसा, फिटनेस वाईज तोटा झाला तसा बरोबर. आम्हाला या कोर्सेसच्या ह्याच्यासाठी फायदा पण झाला. मी एक श्रीलंकन स्विमिंगचा कोर्स केला, बर बर त्याचं सर्टिफिकेशन केलं. त्याच्यानंतर आपल्या स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियानी पण एक 3 वीक्सचा कोर्स ठेवला होता बर ऑनलाईन, ते झूम वगैरे वरती. हो हो त्यामुळे त्याचं एक सर्टिफिकेशन झालं. असं अपग्रेडेशन आम्ही पण सतत करत असतो. कमाल कमाल. आणि त्या वेळेचा किती सदुपयोग सदुपयोग झाला पण की झाला. तुला स्वतःला आणि तुझी टीम टीम तयार करतेस नवीन स्विमर्स त्यांच्यासाठी आणि एक काय म्हणतात जगाबरोबर चालण्यासाठी बरोबर ते ऑनलाईन आणि अपडेट Zoom. असणं. मग ते बघून मग मी मुलांचे एक्सरसाइज झूम वरती घेतले की त्यांचा फिटनेस कमी होऊ राहायला नये पाहिजे. म्हणून. हो 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 हे पण आपण शिकलो त्याच्याबरोबर. खरंच आहे. अमेझिंग आहे. म्हणजे स्विमिंग बरोबर इंटरनेट पण यायला पाहिजे. पहिल्यांदा खरंच फ्रस्ट्रेशन आलं होतं. हो. कारण मी जिम हो आणि स्विमिंग हे Yes. माझे 2 काय म्हणतात आपण त्याला मेन सोर्स ऑफ इन्कम आणि तुझी पॅशन असल्यामुळे तिथं गेल्यावरच मजा पहिला घाव आमचा जिम आणि स्विमिंग वरच पडला. पहिल्यांदा जिम आणि स्विमिंगच बंद झालं. हो त्यामुळे अरे बापरे आता काय करायचं असं झालं. खरंय. पहिले काही दिवस खूप डिप्रेशन मध्येच गेले. पण मग हळूहळू ह्या गोष्टी कळल्यानंतर मग त्यातून थोडं बाहेर यायला ती वेळ सुरुवात तू झाली. बरोबर हे हा. करून वापरून पण घेतली. तरी दरवेळेस आपल्या पंतप्रधानांनी अनाऊन्स केलं की नाही अजून 3 आठवडे बंद आहे, की पहिले 2 दिवस माझे फार वाईट जायचे. अजून वाट वाट बघायची. खरंय. आणि काही गोष्टी आहेत ज्या स्वतः तिथे जाऊनच कराव्या लागतात. सगळं अगदी स्विमिंग कसं ऑनलाईन करणार. खरंय. म्हणजे जरी फिटनेस मुलांचा तू करून घेत असेल, स्वतःचा हो, फिटनेस हो. घरी करत असेल, पण स्विमिंग साठी तिथे अगदीच, जाणं, अगदीच. टँक तिथे मध्ये जाणं, उतरणं बरोबर. खरंच कमाल आहे. तुझे स्विमिंगचे प्रकार असतात, मी असं 400 मीटर 800 मीटर, तसं तुझं काय आहे स्पेशालिटी म्हणा? माझा ब्रेस्ट्रोक हा मेन स्ट्रोक आहे. येस. आणि मास्टर्स मध्ये आता 50 आणि 100 ब्रेस्ट्रोक हे 2च प्रकार असतात. मग फ्रीस्टाईल मध्ये मात्र 400 मीटर पर्यंत इव्हेंट असतात. तर सुरुवातीच्या काळात जेव्हा मी भरपूर प्रॅक्टिस करत होते तेव्हा 400 मीटर 200 मीटर फ्रीस्टाईल वगैरेचे इव्हेंट केले. पण आता जरा 50-55च्या ग्रुपला गेल्यानंतर मी थोडस छोट्या इव्हेंटकडे वळले. 50 मीटर बटरफ्लाय 100 मीटर बटरफ्लाय वगैरे अशा रिले पण असतात. म्हणजे रनिंग मध्ये जशा रिले असतात तसं स्विमिंग मध्ये पण असतात. फ्रीस्टाईल रिले आणि मिडले रिले. फ्रीस्टाईल मध्ये 4ही पार्टिसिपंट कुठलाही स्ट्रोक पोहू शकतात. ओके. पण मिडले रिले इज लाईक की सिक्वेन्सनी आणि 4ही स्ट्रोक पोहायला लागतात प्रत्येक एका पार्टिसिपंट. बरोबर. एक जण बॅकस्ट्रोकनी जातो, बॅकस्ट्रोकनी सुरुवात होते, मग त्यांनी टच केला की येताना ब्रेस्ट्रोक येतो, तिसरा बटरफ्लाय जातो आणि फ्रीस्टाईल येतो. बापरे. आणि मास्टर्स मध्ये विशेष असं असतं की जरा आम्हाला डोकं चालवून रिलेटिव्ह बनवायला लागतात. बरोबर. कारण एजची ऍडिशन असते. एज ऍडिशननी ग्रुप बनतात तिथे. आपल्या ओन एज ग्रुपला नसतात. कारण फार कमी स्टेटमध्ये असं होतं की आता 50-55चा एज ग्रुप आहे तर 4 पार्टिसिपंट चांगले तिथे आहेत रिलेटिव्ह करू शकणार. ओके. तर तिथे आता माझं 50-51 पूर्ण, तर 51, मग कोणी 75 पूर्ण असेल, कोणी 44 असेल, तर त्या एजच्या ऍडिशनचे ग्रुप असतात. त्यामुळे ते आम्हाला नवीन कळतंय स्विमिंग मधलं. फारच डोकं लावून टीम बनवायला लागतात की सगळ्यांना. आणि आता मी इतके वर्ष जाते त्याच्यामुळे ह्याच्यानी ती जबाबदारी माझ्या खांद्यावर आपोआप आली आहे. आता आली केपेबल हँड्स मध्ये आहे असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे साधारण माहिती असतात की आता दिल्लीची टीम कशी बनणार आहे, हरियाणाची कशी बनणार आहे. त्याच्यामुळे त्या हिशोबाने मी शक्यतो बघते की सगळ्यांना मेडल मिळालं पाहिजे अशा टीम बनवते. परफेक्ट आहे. दरवर्षी ऑलमोस्ट सक्सेसफुल होतं. एखाद्याच टीम जिथे आता डबल होतात एखाद्या ग्रुप तिथे कोणीतरी राहतं, पण मिळतात शक्यतोवर सगळ्यांना. ग्रेट. इतके वर्ष स्विमिंग तू करतेयस, हेल्थ साठी आपण किंवा आपलं आता महाराष्ट्रीयन तुम्ही फूड किंवा माहिती नाही व्हेज नॉनव्हेज कसं असतं, तर
तू असं काही स्पेशल एक्सरसाइज स्वतःसाठी करतेस का, किंवा काही असं फूड डाएट असं तुझं स्पेशल आहे का, की मी हे करते म्हणून मला हे एवढा स्टॅमिना मी ठेवू शकली आहे? हां. तसं आता मी जिम पण जिम पण आहे. आमचं महाराष्ट्रातलं पहिलं लेडीज जिम्नॅशियम आहे, कमाल. तेजस फिटनेस पॉइंट म्हणून. आता रिसेंटली 6 डिसेंबरला आमचा जिमचा 27वा वाढदिवस झाला. अमेझिंग. तर त्याच्यामुळे जिममुळे एक्सरसाइज माझा होतोच. होतो. आणि आमच्या कॉम्पिटिशन यायच्या आधी 2 महिने मात्र मी स्ट्रिक्टली माझं डाएट फॉलो करते, बर बर. की साखर पूर्ण बंद. अरे बापरे. हो, कारण वर्षभर तेवढं होत नाही फॉलो करणं. ऍक्च्युली कारण ट्रॅव्हलिंग आणि हे इतकं असतं, हो. मुलांबरोबर जाणं आणि ह्याच्यामध्ये तेवढं ते मेंटेन होत नाही. पण ते 2 महिने मात्र मी Competitionच्या आधी आधीचे 2 full-fledged. महिने फुल फ्लेज डाएट करते. तेव्हा मग प्रॅक्टिस पण 2 महिने अगदी असते. तेव्हा मग प्रोटीन घेणं किंवा अजून काही हेल्थ ड्रिंक असतात, ती डायटिशियनला विचारून, आमच्या इथे जिमलाच आहे डायटिशियन, हो. तिला विचारून घेणं, हे अगदी प्रॉपर फॉलो करते मी. कमाल. आणि खरंच कॉंग्रॅच्युलेशन्स तुझं, तुमच्या जिमला, महाराष्ट्रातल्या पहिल्या महिला जिमसाठी तुझं खूप खूप अभिनंदन. किंवा म्हणजे आय कॅन इमॅजिन ज्या काळी हे सुरू झालं असेल, हो. इट वुड हॅव बीन स्ट्रगलिंग असणार ते. अगदीच. असं नाही की पहिलं सुरू, आता खूप गर्दी असते आता जिम्सना. हो. आणि 96 साली आम्ही जेव्हा महिलांसाठी जिम चालू करणार असं सांगितलं, तेव्हा आम्हाला लोकांनी वेड्यात काढलं होतं अक्षरशः. आय नो, की आय कॅन इमॅजिन. फक्त महिलांसाठी कोण येणार आहे तुमच्या इथे? पण 2 महिन्यात त्यांना उत्तर मिळालं त्यांचं. परफेक्ट आहे, हे आवडलंय. छान. तू आता उल्लेख केलास तुझ्या मुलासाठी पण तू कॉम्पिटिशन्सना जात होतीस, तर तो सुद्धा नॅशनल. हो, त्याच्याही 17 नॅशनल, 7 युनिव्हर्सिटी झालेल्या आहेत. Oh my God. आणि आता तो डेक्कन जिमखान्यावरती वॉटर पोलोचा कोच आहे. ऑसम. आणि महाराष्ट्राच्या सब ज्युनियर टीमचा तो कोच म्हणून गेली 6 वर्ष जातोय आता. सो लिगसी कंटिन्यूज. खूप छान, खूप छान. आता सुद्धा तो ऍक्च्युली ऑल इंडिया कॉम्पिटिशन चालली डेक्कन जिमखान्यावरती, तिथे रेफरिंग करतोय. वाव. आणि आता येत्या 1-2 वर्षात तो इंटरनॅशनल रेफरीची एक्झाम पण देईल वॉटर पोलोची. कमाल आहे. हे सगळं ऐकून इतकं इन्स्पिरेशनल वाटतंय की आपण कुठे आहोत, म्हणजे आपण काय करतोय. आणि सायलीचा एकूण आलेख बघितला की बँकॉकला जा, ऑस्ट्रेलियाला जा, आम्ही इथे नुसतेच बकेट लिस्ट करत असतो की इकडे जाऊ दे. शी इज रिअली डुईंग इट, प्रोफेशनली करती आहे, सगळ्यांना घेऊन पुढे जाती आहे. सायली, तुझं खूप कौतुक आहे. मला म्हणजे आज आपण असे बसलो आहोत आणि आय एम सो हॅपी टू इंटरव्ह्यू. आणि मला सगळ्यांना आवडेल सांगायला की सगळ्यांनी तिच्या जिममध्ये आपण आता जाऊया व्हायब्रंट माइंड पॉडसाठी, किंवा स्विमिंग पण शिकूया. जे जे कोणी स्विमिंग कॉस्ट्युमला घाबरतायत, मला तर आता खरंच एकेकीला पटकन उठा आणि सायलीकडे कोचिंग किंवा ट्रेनिंगसाठी जा. मला माहिती आहे, अगं किती जणी म्हणतात की आम्ही लहानपणी शिकलो पण आता नको वाटतो, आता असं होतं, आता तसं. सगळी कारणं गुंडाळून ठेवा. हो, आणि सगळी कारणं गुंडाळून ठेवून आपण आपल्यासाठी वेळ काढल्याशिवाय काहीही होत नाही. खरंय. आपण लोक नुसतंच सांगतात की नाही, काढायला पाहिजे स्वतःसाठी वेळ. बरोबर आहे, लोक डॉक्टर सांगतात ते, पण आपण घरातून पाऊल बाहेर टाकत नाही. खरंय खरंय. घरची कामं असतातच, बायकांना घरची कामं चुकत नाहीत. नाही, तू तर म्हणजे तुझ्याकडे बघून तर आम्ही बोलायलाच नाही पाहिजे. नाही, ऍक्च्युली काय आहे माहितीये का, माझं पूर्वी खूप हेक्टिक शेड्यूल होतं. जेव्हा मुलगा अजून 10वी होता तोपर्यंत, 10वी-12वी पर्यंत. त्याच्या मी बायकांना सांगायला मला आवडेल माझं रुटीन तेव्हा काय होतं ते. प्लीज, मला पण ऐकायला आवडेल. मी 4:30ला उठायचे सकाळी, घरचा स्वयंपाक करून मी 6 वाजता जिम उघडायचे. बापरे. आणि वडील वरती राहतात आणि खाली आमचं जिम आहे बंगल्यात आमच्या. तर त्याच्यामुळे वडील स्ट्रिक्ट असल्यामुळे 6 वाजून 1 मिनिट झालेलं सुद्धा तेव्हा त्यांना चालायचं नाही. ते म्हणे की तू रुटीन पाळलंस तर क्लायंटला शिस्त लागणार. खरंय खरंय. त्याच्यामुळे मी कधीही वेळ चुकवली नाही. 6ला जिम उघडायचं आणि 12-12:30 पर्यंत मी जिमला असायचे. मग मुलाला शाळेत आणायला जायचं. त्याची शाळा तेव्हा 1:05, 1:10ला सुटायची. आणि तिथेच माझा बँडचा तास पण असायचा. त्यामुळे 12:15 ते 1 बँडचा तास घ्यायचा.
आणि मग त्याला घेऊन घरी जायचं. मग दुपारी त्याचा अभ्यास, थोडा वेळ झोप, मग संध्याकाळी स्विमिंग, हो. स्विमिंगच्या बॅचेस, असं करून तो जो काही थोडासा डिस्ट्रिक्ट लेवल स्विमर होता तोपर्यंत काही खूप हेक्टिक अजून नव्हतं. तोपर्यंत आम्ही 8-8:30ला घरी यायचो. पण जसं तो लेवल वरती जायला लागला तशी त्याची 10 वाजता प्रॅक्टिस संपायची. मग त्याच्या पुढे आम्ही घरी यायचो. आणि सकाळची शाळा. आणि सकाळची शाळा. काही कारण असू शकतात ना, आम्ही ही पण कारणं देतो. हो, येस, ही लोक तुझ्या- कारण देतात. हो हो हो. पण आमच्या बॅच मधली सगळीच मुलं हेच करायची, त्यामुळे आम्हाला कधी वेगळं वाटलंच नाही. वेगळं नाही वाटलं. इट वॉज रुटीन. आणि त्यालाही आणि मी त्याला तेच सांगितलं की आता तू जसा लेवल अप होतोयस तसं हे तुला तू सवय लावून घे की आपल्याला दुपारी 2 ते 4 एवढाच वेळ अभ्यासाला मिळणार आहे. हो. आणि त्याच्यातच तो तेवढाच अभ्यास करून 5वी ते 10वी त्यांनी फक्त फायनल एक्झाम दिल्यात शाळेमध्ये. कारण कॉम्पिटिशनमुळे बुडायच्या, दिली असेल मध्ये एखादी वगैरे. हो हो हो. 10वीच्या प्रिलिमला सुद्धा आम्ही रांचीला होतो आई गं. सिनियर नॅशनल साठी त्याच्या. पण ते पेपर सगळे शाळेने खूप कोऑपरेट केलं. हो. पण सायली, म्हणजे हा एक आता महत्वाचा प्रश्न आहे. अगदीच की महत्त्वाचा. 10वी म्हणून तू थांबवलं नाही. त्याला. आणि हे कसं म्हणजे हा माइंडसेट कसा करायचा आपण? माइंडसेट म्हणजे हे पालकांनीच त्यांचा माइंडसेट बदलण्याची गरज आहे. 10वी-12वीचा बाऊ करण्याची काहीही गरज नाही. खरंय. ऍक्च्युली 10वी-12वीचे मार्क पुढे कुठेच विचारले जात नाहीत, खरं सांगायचं तर. त्याच्यामुळे ग्रॅज्युएशन आणि आता सगळीकडेच एंट्रन्स एक्झाम आहेत, त्यामुळे त्या तुम्ही थ्रू केलात की तुम्हाला चांगला जॉब मिळूच शकतो. नो, आय एम नॉट गोइंग टू से एनिथिंग. इतकी क्लॅरिटी हवी माणसाला, आणि असे आई वडील सगळ्यांना हवेत. म्हणजे आता मी पण आहेच आई, पण आणि खरंच लोक फोकस चेंज करतात. छान छान खेळणार. आणि प्रिलिम नंतर व्यवस्थित अभ्यास करून त्याला 89% प्लस 4% स्पोर्ट्सचे मिळाले. अजून काय हवंय? बस, आवडलंय, फार आवडलंय. म्हणजे आता तिथे ठोसर सर ना, तुझा मुलगा जिथे आता ट्रेनिंग देतोय, तर तिथे ठोसर सर म्हणायचं ना त्याला. तर चला मुलांनो ठोसर सरांकडे, आयांनो मुलांना घेऊन जाते, बरोबर मॅनेज करतील प्रिलिम, बोर्ड एक्झाम, अँड क्लॅरिटी इज देअर. सो डोंट वरी नाव, आता काही प्रश्नच नाहीये. आणि बेसिकली आम्हाला 8वीत आपली जानेवारीतली एक्झाम असते ना, त्याच्यानंतर मी त्याला ट्युशन लावली. बर बर बर. तोपर्यंत ट्युशन नाही, तोपर्यंत मीच घरी अभ्यास घेत होते त्याचा तोच बराचसा करायचा, मी आपली बसायचे शेजारी. आणि ते सर पण आम्हाला जोग सर इतके छान भेटले ना, तोपर्यंत मला स्पोर्ट्सला एनकरेज करणारा एकही क्लास मिळाला नव्हता. जोग सर भेटले आणि त्याचं सोनं झालं. हो, खरंय. महत्वाच्या टप्प्यावर अशी चांगली लोक भेटत जाणं पण गरजेचं आहे. खरंच आपल्या प्रवासामध्ये खूप जणांची साथ असते, आणि म्हणून एक ट्रॉफी किंवा मेडल घेतलेली जरी सायली दिसली तरी मागे बऱ्याच जणांचे हात असतात. अगदी अगदी. आणि माझी फॅमिलीचा तर भक्कम सपोर्ट होता. मी ऑस्ट्रेलियाला गेले तेव्हा शुभंकर 3रीत होता. पण माझ्या सासूबाई आणि मिस्टर एवढे खंबीरपणे, तू जा, आम्ही आहोत. कारण 3 आठवड्याचा प्रश्न होता. खरंय खरंय. त्यामुळे मी अगदी बिनधास्त मनाने गेले, चांगली कॉम्पिटिशन तिथे केली, मेडल घेऊन आले. आणि मी तेव्हा पार्टिसिपंट प्लस मॅनेजर म्हणून गेले होते इंडियाची. म्हणजे एक नुसतं कॉम्पिटिशन किंवा आपण एखादा स्पोर्ट्स खेळतो त्याच्या अलाइड किती गोष्टी सायलीने केलेल्या आहेत. अगदी. म्हणजे एक छोटासा स्पोर्ट आपल्याला वाटतं की हा इथून इथे पोहत गेलं किंवा हा हिची कॉम्पिटिशन झाली, तसं नाही. तर ती मॅनेजर म्हणजे सगळ्यांचंच करणं आलं. म्हणजे सगळ्यांच्या कॉम्पिटिशन, त्यांचं फॉलो, त्यांचं रुटीन, त्यांचं सगळं. आणि इंटरनॅशनल ट्रॅव्हल म्हणलं की किती त्याच्या मागे. बरोबर. आणि माझा तो पहिलाच अनुभव होता, तरी पण तिने शी कुड डू इट. अमेझिंग. म्हणजे मग त्याच्यानंतर मग बरंच कॉम्पिटिटिव्ह स्विमिंग मध्ये मी उतरले. माझी टीम तयार करायला लागली. त्याच्यामध्ये जितेंद्र खासनीस म्हणून आमचे हेड कोच आहेत पूलचे, त्यांचा खूप जास्त सपोर्ट आहे मला. खरंय खरंय. ते पण काही काही गोष्टी सांगत असतात, त्यांच्याकडून आम्ही बरंच शिकत असतो. मस्त. खेळ या
ह्याच्याकडे बघण्यासाठी अभ्यास आणि खेळ ह्याच्यामध्ये जेव्हा आपण मुलांचा ॲज अ पेरेंट म्हणून किंवा एक मुलगा सुद्धा स्वतःच्या खेळासाठी जर सिरियस असेल तर पर्स्पेक्टिव्ह स्पोर्ट्सकडे बघण्याचा कसा हवा, म्हणजे ॲज अ कोच म्हण किंवा ॲज अ स्पोर्ट्स पर्सन तू काय सांगशील? एक तर पालकांनी पहिलं हे बघावं की मुलगानी काहीतरी वेगळी ऍक्टिव्हिटी केली पाहिजे. तुम्ही खेळच करा असं नाही, पण अभ्यास सोडून त्यांनी काही करू दे, तबला वाजवू दे, पेटी वाजवू दे, ड्रॉइंग क्लास करू दे, कुठली तरी अदर ऍक्टिव्हिटी करणं हे फार गरजेचं आहे. त्यांच्या मेंदूसाठी, त्यांच्या जडणघडणीसाठी ते खूप गरजेचं आहे. त्यातून खेळ तुम्ही जर निवडला तर त्यांची एक्स्ट्रा एनर्जी एकतर सगळी वापरली जाते. बरोबर. नाहीतर ते घरी आई वडिलांबरोबर मारामारी करत बसतात. खरं. ऍक्च्युली मी बघितलेल्या आहेत ह्या गोष्टी. नाही तर मग कुठेतरी आपलं सोफ्यावरती बुके देत बसायचं. त्यांची एनर्जी हे त्यापेक्षा ती तुम्ही डायव्हर्ट करा, चांगल्या ठिकाणी वापरा, ज्यामुळे मुलांना शिस्त लागते. स्वयंशिस्त ही फार महत्वाची आहे. स्पोर्ट्स कुठल्याही गोष्टीसाठी पुढच्या अख्ख्या आयुष्यासाठी स्वयंशिस्त खूप गरजेची आहे. वेळेचं महत्व कळतं. ठराविक वेळेत ठराविक गोष्टी करायची सवय लागते. त्याच्यानंतर हरण्याची सवय लागते. आजकाल थोडंसं कोणी नाही म्हणलं कशाला, पालकांनी जरी नाही म्हणलं तरी मुलं चिडून दार लावून बसतात रूम मध्ये. ऍक्च्युली आणि मध्ये तर आपण सुसाइडच्या केसेस वगैरे ऐकलेल्या आहेत. काहीही की नाही, आईने जर्किन द्यायला नाही म्हणलं म्हणून 5वीतला मुलगा सुसाइड करतो. हे खूप भयंकर आहे. खरंय. तर त्या सगळ्यासाठी मेंदू तयार होतो मुलांचा. बरोबर आहे. नाही ऐकणं हे सुद्धा मुलाच्या मेंदूला सवय लावण्याची गरज आहे. खरंय. ते खेळातून आणि बाकीच्या कुठल्याही ऍक्टिव्हिटीज मधून हे आपोआप तयार होतं की ती हारलो आपण, ती हार पचवून पुढची तयारी करणं तेवढ्याच जोमाने, हे ते वेगळं शिकवायची गरज पडत नाही. खरंय. जसं व्हायब्रंट माइंड माझ्या पॉडकास्टचं नाव आहे, की एकदा माणूस एका पॅशनच्या मागे लागला ना, ही गेट्स सो मेनी अपॉर्च्युनिटीज. आपोआप ते दरवाजे उघडत जातात आणि आपलं माइंड इतकं व्हायब्रंट असतं एखाद्या गोष्टीसाठी. त्यामुळे मल्टीटास्किंगची सवयच आपोआप लागते आणि त्याचा त्रास होत नाही. नो वन विल ग्रज ओव्हर हिअर की अरे हे करायला लागते, अरे मला इतके बसते. ऑटोमॅटिकली ते आपण करत एनर्जी येत जाते आणि त्यातच सॅटिस्फॅक्शन वाटतं. जर एखाद दिवस एखादी गोष्ट नसेल तर चुकल्यासारखं वाटतं. परफेक्ट. दॅट्स अमेझिंग. त्यामुळे माझ्यासारख्या महिलांना किंवा जे या क्षेत्रात येऊ बघतायत, कुठलाही स्पोर्ट्स असेल किंवा एखादी पॅशन धरून ठेवलेली आहे पण त्याच्यासाठी परस्यू नाही करत आहे आपण, नुसतंच आपल्याला आवडतं पण मग त्याच्यासाठी परस्युएशनसाठी तू जितकं डेडिकेटेडली हे करत आलीस तर महिलांसाठी काय सांगशील तू? महिलांनी कुठल्या, एज इज जस्ट अ नंबर. परफेक्ट. आणि तुम्ही कुठल्याही वयात चालू करू शकता. मी आता आयर्नमॅनचं ट्रेनिंग घेते. ओह माय गॉड. आयर्नमॅनचा मधला स्विमिंग पार्ट मी घेते ट्रेनिंग. तर माझ्याकडे आता एक आय थिंक शी इज 59 इयर्स ओल्ड. त्या स्विमिंग शिकतायत आता माझ्याकडे आणि त्या आयर्नमॅन करणार आहेत. अमेझिंग. शी इज अ डॉक्टर. त्यांचा हडपसरला प्रॅक्टिस आहे आणि त्या सकाळी 6 वाजता हडपसरहून पाण्यात असतात. बापरे, दॅट्स डेडिकेशन. त्यांना बेसिक स्विमिंग येतं पण आयर्नमॅन साठीचं जे काय आहे, त्यांच्यावरून तुम्ही उदाहरण घेऊ शकता की तुम्ही कुठल्याही वयात काही करू शकता. आणि तुम्हाला जर तुमचा फिटनेस ठेवायचा आहे तर आता हे सायकलिंग आणि रनिंग ह्याच्यासारखे खूप ग्रुप्स तयार झालेत वेगवेगळ्या एरियाज मध्ये. ते तुम्ही जॉईन करू शकता. स्विमिंग पूल बऱ्याच सोसायट्यांमध्ये असतात. काही नाही तर वॉटर वॉकिंग करा, तिथे जाऊन थोडेसे पाण्यातले एक्सरसाइज करा. खूप हेल्प होते. अगदीच खूपच हेल्प. आयर्नमॅन वरनं मला आठवलं, तू पेंटेथॉलॉनची पण आता यावर्षी टेक्निकल ऑफिशियल म्हणून मी गेले होते. मॉडर्न पेंटाथलॉन नावाचा गेम आहे एक. त्याच्यामध्ये 5 गोष्टी असतात. स्विमिंग, रनिंग, लेझर गन शूटिंग, तलवारबाजी आणि हॉर्स रायडिंग, असे 5 गेम असतात. त्यातलं रनिंग, स्विमिंग आणि लेझर गन शूटिंग ह्याचं ट्रेनिंग आम्ही आमच्या पूलवरती घेतो. कमाल. तर मधल्या काही काळामध्ये
मी पहाटे 5:30ला मुलांना बोलवून ती माझ्या जिमपाशी मी ते रनिंगची प्रॅक्टिस पण घेत होते. आणि मुलं म्हणजे 7 वर्षाची मुलं सुद्धा पहाटे उठून प्रॅक्टिसला सिन्सिअरली येत होती. म्हणजे ह्याच्यातून मला हेच सांगायचंय की तुम्ही जसं ग्रूम कराल मुलांना येस, तसं त्यांची एकदम ग्रोथ चांगली होत असते. खरंय. म्हणजे पालकांनीच बाऊ करत बसलं तर नाही चांगलं होत. त्यावेळेस मी खऱ्या म्हणजे स्पेशल चाइल्डचं पण बायथल आणि मॉडर्न पेंटॅथलॉन मधलाच छोटा पार्ट आहे बायथल आणि ट्रायथल. तर गौरी गाडगे, ऋत्विक जोशी, गौरी गाडगे माहिती असेल, येस, ती येलो पिक्चर Yellow तिच्यावर Picture, निघालाय, ती yes. आमच्याचकडची स्टुडंट आहे. कमाल आहे. तर त्यांचं मी हे रनिंगचं ट्रेनिंग घेत होते. तेव्हा मी जे काही एन्जॉय केलंय त्यांच्याबरोबर ना त्याला तोड नाहीये. तोड. एक खेळ म्हटलं तर किती पदर आज सायलीने उलगडून दाखवलेत आणि हो. सायलीचं आयुष्य सुद्धा किती असं म्हणजे सतरंगी म्हणूया आपण, की नुसतंच एक स्विमिंग टँक पुरतं सीमित न राहता कितीतरी जणांच्या मनामध्ये हो. मनापर्यंत तू आणि गौरी गाडगे सारखी 7 मुलं माझ्याकडे होती तेव्हा. कमाल आहेस, अमेझिंग आहे. त्यामुळे आणि ती पण तेवढीच एन्जॉय करायची. खरंय. हो, ते एकदम एकदम अशी मनमोकळी हो असतात हो ते. हो. आपणच एक लेअर लावून फिरतो किंवा एक मास्क असतात आपण आपल्यावर चढवलेले, पण ती मुलं जी स्पेशल आहे ती हो. खरंच स्पेशल खरंच स्पेशल असतात. खरंच आहे. आपण आता शेवटाकडे असं हळूहळू खरं पॉडकास्टच्या गप्पा इतक्या मस्त रंगल्या आहेत सायली, हो. असं वाटतंय आता मस्त जावं तुझ्याबरोबर स्विमिंगला कुठेतरी. पण लगेच चल. So sweet. एक छोटंसं आपण रॅपिड फायर करूया. हो, वन चालेल. वर्ड इम्प्रॉम्प्टू उत्तरं देशील. ओके. तू इतक्या जगांमध्ये इतक्या स्विमिंग टँक्स मध्ये पोलीस, तुझा फेवरेट स्विमिंग टँक कोणता? SP कॉलेज. आता मी जगाचं म्हणल्यावर SP कॉलेज म्हण. हो, जिथे मी शिकले, जिथे माझं कॉम्पिटिटिव्ह स्विमिंग चालू Yes. झालं, तो जुना SP कॉलेज हाच माझा फेवरेट स्विमिंग पूल आहे. नियर टू हार्ट असं. हो. तू स्विमिंग टँक मध्ये पोहतेस, नदीवर पोहली असशील हो. किंवा आपण समुद्रात पण पोहले. मग या 3 वेगवेगळ्या प्रकारातला तुझा इझिएस्ट स्विमिंग समुद्रात असतं. बर. तर तुला समुद्रात पोहायला आवडतं. हो, समुद्रात पोहायला आवडतं. मोकळं मस्त अथांग अथांग समुद्र आणि पूलमध्ये जे एफर्ट्स लागतात त्याच्यापेक्षा समुद्रात कमी एफर्ट्स लागतात पाणी ओढायला. पाणी. कारण डेप्थ आणि ह्याच्यामुळे इझी पण बॉयन्सीमुळे ते आणि लाटांचा ऍडव्हान्टेज मिळतं. येस. त्या फ्लो म्हणजे त्यांच्या डायरेक्शन मध्ये असं. बरोबर. आता एवढं तुझं डाएट वगैरे मी ऐकलं खरं, पण मला तरी विचारायचंय तुझं आवडतीचं फूड काय आहे? चाट. पाणीपुरी. आय कांट लिव्ह विदाउट पाणीपुरी. त्याच्यात पण पाणी आहे. त्याच्यात पण पाणी आहे. येस. तर तू आज आमच्या शोवर आलीस सायली आणि इतक्या दिलखुलास आणि एवढ्या वेगवेगळ्या, खरं स्क्रिप्टेड यातलं शून्य स्क्रिप्टेड आहे बरं का मी. आय एम रिअली आणि इतकं आम्ही छान कनेक्ट झालो आणि इतक्या तुझ्या वेगवेगळे पैलू आज मी बघितलेत सायली. आय एम सो ग्लॅड तू आलीस आणि इतकं इन्स्पिरेशनल बोललीस की आता सगळी कारणं गुंडाळून ठेवायला पाहिजे. थंडी आहे वगैरे वगैरे कोणी म्हणायचं नाहीये आणि सगळ्यांनी तुमच्या आवडीचा जो पॅशन आहे तो खरंच फॉलो करा. फक्त स्विमिंग, फक्त स्पोर्ट्स असं मला म्हणायचं नाहीये. बरोबर. जे तुमची पॅशन आहे, मला लहान मुलं आहे, माझं लग्न, काय म्हणजे एक्सक्युजेस ना अमेझिंग असतात. मी एक छोटासा असा अमेझिंग एक्सक्यूज सांग बरं, की जे लोक तुला सांगतात की असा वेगळा युनिक एक्सक्यूज, की मी जिमला आज का नाही आले किंवा मी आज प्रॅक्टिसला का नाही आले. प्रॅक्टिसला का नाही आले तर त्याला काही असू शकतं. म्हणजे नाही, थोडंसं फ्युरिश वाटतंय किंवा जिमला का नाही आले तर लेडीज जिम आमच्या असल्यामुळे नाही, आज माझी कामवाली जरा उशिरा येणार आहे, मग माझी वेळ मिस होणार आहे, मग मी नाही येणार जिमला. अरे ते काम तुलाच जर करायचंय ते तर नंतर होऊ शकतं ना. करू शकतो. बाई येणार नाही तर ते फायनली तुलाच करायचंय ना, मग ते तू घरी जाऊन कर, काय फरक पडणार आहे. खरे खरे. घरातला केअर तू घरी गेल्यानंतर काढल्याने काय फरक पडणार आहे. काही युनिक एक्सक्लुझिव्ह एक्सक्युजेस असतात. कुठलंही जिम, मॉर्निंग वॉक, सिम्पल मॉर्निंग वॉकला का नाही आली मैत्रीण आज, आपण रात्री ठरवतो 4 मैत्रिणी की आता उद्या जाऊ आपण वॉक करूया,
4 किलोमीटर वॉक करूया किंवा 4,000 स्टेप्स 5,000 स्टेप्स, आणि मग सडनली दोघीच जणी खाली दोघी जणी गायब. गायब. इतकी मस्त रिझन्स असतात ना की काल you can't उशीर beat झाला them. काल उशीर झाला झोपायला, मग सकाळी जागच नाही आली. आणि सवय लावायला लागते. इतका अमेझिंग एक्सपिरियन्स आलेला आहे. आणि तुझ्याबरोबर बोलून इतके पैलू तुझ्यामुळे आम्हाला स्विमिंग स्पोर्ट्सकडे बघण्याचे असतील, किंवा आपण आपल्या जीवनाला शिस्त लावू शकतो, वेळेचं महत्त्व आपल्याला कळू शकतं, की आपण एक पॅशन फॉलो करतो आहोत. आणि मला व्हायब्रंट माइंड पॉडवरती तू आलीस आणि खरंच खूप छान नगेट्स सगळ्यांबरोबर तू शेअर केलेस, त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद सायली. थँक्यू मिनल, तुझ्या माइंड व्हायब्रंट पॉडवरती बोलवल्याबद्दल. आणि मी खरं सांगते, माझा खरंच पहिला कॅमेरा फेस करणं आणि सगळा पहिलाच एक्सपिरियन्स आहे मुलाखत देणं हा. येस पण खूप छान वाटलं. येस. Thank you very much. तुला अशीच पुढची अनेको वर्ष खूप मेडल्स मिळवत ही आमच्या सगळ्यांकडनं अपेक्षा आहे आणि इच्छा सुद्धा आहे. आणि थँक्यू. आमच्याकडून एक तुला छोटंसं मी गिफ्ट देते सर्वांतर्फे. सायलीला पुढील प्रवासासाठी खूप शुभेच्छा. व्हायब्रंट माइंड पॉडला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. खाली कॉमेंटमध्ये सर्वांनी सायलीसाठी पुढील प्रवासासाठी शुभेच्छा असे टाईप करा. सायनिंग ऑफ मिनल. बाय बाय.